मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात काल जी घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत। माझा लाडका भाऊ योजना किंवा त्या ठिकाणी लाडका युवक योजना ही योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये बऱ्याच युवकांना त्या ठिकाणी युवक किंवा युवतींना प्रशिक्षण कार्य योजना यामध्ये सामावून घेण्यात आले। तर CMY KPY जी योजना आहे त्याचा आनंदाची बात म्हणजे योजनेचा कालावधी या ठिकाणी वाढवलेला आहे। जो 6 महिन्याचा कालावधी होता तो या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे। त्यासंबंधीच कालच एक निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे। त्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी न्यूज सुद्धा आहे। तर या योजनेला तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नसाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती या ठिकाणी मागच्या इलेक्शन जो आहे म्हणजे निवडणुकीपूर्वी सदर योजना जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार बरेच युवक युवतींना त्या ठिकाणी रोजगाराची संधी म्हणजे प्रशिक्षणाची संधी त्या ठिकाणी सगळ्या ऑफिसेसमध्ये देण्यात आली। त्याच्या संबंधी व्हिडिओज आणि त्यांचं डिटेल्स याच्यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। आता हा जो कालावधी होता तो फक्त सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल असं या ठिकाणी म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे 6 महिने त्यांचे आता जवळजवळ संपत आले आहेत। आणि यावेळी कालच एक जो निर्णय झाला त्यामध्ये प्रशिक्षण योजना ही आता 11 महिन्यांची करण्यात आली अशी कालच्या निर्णयामध्ये घेतलं गेलं आहे। म्हणजे सध्या जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सदर निर्णय कालच या ठिकाणी घेतला गेलेला आहे। तर सरकारी कार्यालये आणि खाजगी क्षेत्रात युवक युवतींना कामाचा अनुभव मिळावा म्हणूनच सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 5 महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण बरेच युवक या ठिकाणी आत्ता त्या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी संपत होता आणि त्यांचे योजनेचा कालावधीचा हा 5 महिन्यांनी वाढवल्यामुळे ते या ठिकाणी अजून त्यांना एक अनुभव मिळणार आहे। याआधी हा कालावधी 6 महिन्यांचा होता। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान दरमहा 10,000 रुपयेपर्यंत विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड दिले जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना 5 महिन्यांनी वाढवून आता 11 महिन्यांची केलेली आहे। ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नाही, याला अंडरलाईन करा। ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण एक प्रकारचं मिळत आहे व वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये कशा प्रकारे कार्य चालतं, एक प्रकारची OJT आपण त्याला ऑन जॉब ट्रेनिंग आपल्याला म्हणता येईल। अनेक तरुणी या संधीची वाट पाहत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून याचा कालावधी या ठिकाणी 11 महिन्यांचाच ठेवलेला आहे। हा या निर्णयामागील उद्देश आहे असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे। तसेच सरकारी प्रमाणपत्र मिळाल्यास प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉईंट या ठिकाणी म्हणजे तुम्हाला एक डॉक्युमेंटेशन म्हणजे प्रमाणपत्र मिळणार आहे ते सरकारकडून। या प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्ही जो कालावधी पूर्ण केला आहे त्याचं एक गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याचा एक तुमचा प्लस पॉईंट असणार आहे। म्हणजे पुढे येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला किंवा पुढे मिळणाऱ्या नोकरीसाठी तुम्हाला हे फायद्याचं ठरणार आहे। तर याला तुम्हाला अद्याप अप्लाय केलं नसेल तर अप्लाय करण्यासाठी लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये। तर महास्वयम या वेबसाईटवर किंवा रोजगार.महास्वयम या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही PDF मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्याच्यावर टच केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची सगळी डिटेल दिसते। तर यामध्ये क्लिक हिअर टू CMY KPY रजिस्ट्रेशन वॅकन्सी म्हणजे तुम्हाला वॅकन्सी कोणत्या आहेत हे बघण्यासाठी इथे जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर आता ह्या इतर जे काही डिटेल्स आहेत या योजनेबाबतीत ते इथे दिलेले आहेत आणि या योजनेमध्ये इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याच वेबसाईटला जॉईन करता जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही वेबसाईट बनवलेली आहे। याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, पूर्ण काय कशा प्रकारे योजना चालते आणि तुम्हाला वॅकन्सी लिस्ट म्हणजे तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, बाकी इतर माहिती या प्रत्येक याच्यामध्ये दिलेली आहे। तुम्हाला लॉग इन इथे करायचं आहे जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर इथे लॉग इन करू शकता। इथे तुम्ही साइनअपसुद्धा करू शकता, नवीन तुमचं अकाउंट बनवू शकता। त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी याच्यापूर्वीसुद्धा दिलेली आहे। इंटर्न लॉग इन, एम्प्लॉयर लॉग इन, ॲडमिन लॉग इन। तर या ठिकाणी इंटर्न लॉग इनला तुम्हाला जे
तुम्ही अप्लाय करणार आहे त्यांनी इथे क्लिक करायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट महत्त्वाची आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर व्हॅकन्सी लिस्टमध्ये जाऊन यामध्ये तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे CMY KPY योजनेअंतर्गत म्हणजेच या ठिकाणी CMY KPY योजनेअंतर्गत व्हॅकन्सी लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बऱ्याच व्हॅकन्सी इथे दिसत आहेत. प्रत्येक कंपनीचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि त्या कंपनीचं लोकेशनसुद्धा आहे डावीकडे. तुम्ही इथे जाऊन सर्च करू शकता. तुमचा जो जिल्हा आहे, तुमच्या जवळचं जे ठिकाण आहे त्यामध्ये तुम्ही या प्रकारे जाऊन सर्च करू शकता. त्यामध्ये तुम्हाला किती कंपन्या आहेत हे लगेच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला आता इथे कंपनीची लिस्ट येणार आहे आणि जशी इथे कंपनीची लिस्ट दिसते, आता फक्त मी ठाणा जिल्हा सर्च केल्यामुळे फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सी सीट आहेत हे या ठिकाणी दिसत आहे. मग व्ह्यू करून तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. एक एक जागा अशा बऱ्याच जागा या ठिकाणी प्रत्येक पेजला दिसत आहेत. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ॲप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे ही योजना चालणार आहे आणि याचा कालावधी या ठिकाणी वाढवलेला आहे. तो 5 महिन्यांनी वाढवलेला असून 6 अधिक 5 असे 11 महिन्यांचा कालावधी गेलेला आहे. आता कालावधी वाढवल्यामुळे बरेच विद्यार्थी परत या योजनेकडे वळणार आहेत. त्यांना इथे अप्लाय करायचं आहे जाऊन. तर यासाठी अशा प्रकारची बेसिक गोष्टी यात तुम्हाला या वेबसाईटवर मिळणारच आहेत. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत.